नमस्कार. या ठिकाणं हा जो ऊसाचा प्लॉट आहे, ह्याच्यामध्ये जी फुटव्यांची संख्या आहे ही मिनिमम 12 ते 15च्या दरम्यान आहे. काही ठिकाणी 7-8 दिसते, पण 12 ते 15च्या दरम्यान दिसते. आणि नवीन फूट आलेली आहे ही 5-6च्या दरम्यान आहे. तर या ठिकाणं जो ऊस आहे हा 86 रुपतीचा आहे. आणि यामध्ये आत्ता ज्या ऊसाच्या कांड्यांची वाढ झालेली आहे ती कमीत कमी 7-8 कांड्यापर्यंत आहे. नवीन फूट वाढते आणि पहिली आणि म्हणजे साधारणपणे 12 ते 15 आणि परत 6-7 फुटवे म्हणजे साधारणतः 20-21 फूट जी आहे ती ऊसाची यामध्ये दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जी एकसारखी वाढ आहे हे महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणं ड्रीप केलेला आहे पहा. आणि ड्रीपचा उद्देश पाटपाणी पण दिलं जातं आणि ड्रीपनी पण पाणी दिलं जातं आहे. तर यामध्ये पाण्याच्या अवेलेबिलिटीनुसार आपल्याला जे काही खतं द्यायची असतील किंवा बाकी इतर पाण्याचं जर शॉर्टेज झालं तर ड्रीपच्या सहाय्यानं सुद्धा पाणी देऊ शकतो. तर या ठिकाणं आपल्याला जर स्टार्ट टू एंड व्यवस्थित जर नियोजन केलं तर आपण जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत 60-70 टन ऊस काढतात, तर ते 90-95च्या आसपास कसे जातील याविषयी आपण मार्गदर्शन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं जो ऊस आहे तो पहा, त्याचे ज्यामध्ये आता काही डिफिशियन्सी दिसत आहेत पहा, ह्याच्यावर पण काम होणं गरजेचं आहे. नंतरनं पानामधल्या ज्या ह्या डिफिशियन्सी आहेत वेगवेगळ्या पहा, तर ह्यावरती महत्त्वाचं काय आहे, ह्यावरती काम होणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करता येईल, व्यवस्थित उत्पादन जे आहे ते ऊसाचं मिळण्यास मदत होईल. एकंदरीत वाढ वगैरे व्यवस्थित आहे, परंतु इतर गोष्टीही आहेत की जे ऊस पिकातील असतात, तर त्यावरती लक्ष देणं आणि त्या गोष्टींची डिफिशियन्सी कमी करणं. आज ऊसातून एकरी उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल किंवा चांगलं घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यावरती काम करावं लागणार आहे. आणि हे सांगण्याचा उद्देश म्हणजे उद्देश म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यातले जे बारकावे आहेत त्यावरती काम होणं किंवा करणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण आपण दैनंदिन जे डे बाय डे कामं असतात ती ऊस शेतीमध्ये करावीच लागतात. ह्यामध्ये जे आवश्यक कामं आहेत, अत्यावश्यक कोणती आहेत, ह्यावरती महत्त्वाचा फोकस असणं गरजेचं आहे. आणि सॉईल कंडिशननुसार पाण्याच्या पाळ्यातील 2 पाळ्यातील अंतर हे वेगवेगळं असतं आहे. म्हणजे सॉईल कंडिशन म्हणजे कसं, काळी जमीन असते भारी जी कापसाची असते, नंतर रेगूळ मृदा आहे थोडीशी की जांभळट कलरची आहे. म्हणजे ऊस हे पीक सर्व ठिकाणी जिथं पाण्याची अवेलेबिलिटी जिथं आहे त्या ठिकाणी घेतलं जातं. मग त्या पिकाच्या गरजेनुसार काय करणं गरजेचं आहे, ऊस पिकाला पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीडरोग निर्मूलन करणं हे गरजेचं आहे. तरच पीक आपलं सशक्त आणि निरोगी होऊ शकतं आणि भरघोस असं उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.